Like, subscribe, and get notified. जवळजवळ 1200 हे वर्कर्स प्रायवेट कॉन्ट्रॅक्टर अंडर काम करताले. खंयच्या कंपनी? पीडब्ल्यूडी गव्हर्मेंट प्रायवेट कॉन्ट्रॅक्टर अंडर काम करताले. मागीर ते प्रायवेट कॉन्ट्रॅक्टर तांकां पयशे बी सारके दिना म्हणून पीडब्ल्यूडीन गव्हर्मेंटान सोसायटी फॉर्म केली आणि त्या सोसायटीचे चेअरमॅन जावं सगळे वायस चेअरमॅन कोण आहा ते सगळे गव्हर्मेंट ऑफिसर, म्हणजे ती गव्हर्मेंटाची अशी सोसायटी आसता. 2003 सोसायटी फॉर्म केले आणि हे सगळे 1200 आहा ते तांकां सोसायटी भितर घेतले 2003. आतां ते 20 वर्सां जालीं काम करतात. मदीक कितें जालें 2013 तांकां कॉन्ट्रॅक्टराच्यान टेम्पररी स्टेटस दिलो. 2013 साकून टेम्पररी स्टेटस दिलो, म्हणजे स्केल पळय आसा पीडब्ल्यूडी एम्प्लॉई लागता ती तांकां दिली. 7th कमिशन दिवना आनी तांकां रेग्युलरायजेशन करना. रेग्युलरायजेशन करूना म्हणजे तांकां ते लीव बी मॅटर्निटी लीव आनी CL PL बी ते कसलेच बेनिफीट ना. लोनाची बी कसलेच बेनिफीट ना. हावजींग लोन स्कूटर लोन कांयच बेनिफीट ना. आनी रिटायरमेंट जातकीर तांकां फक्त 3 लाख कितें मेळटा तुगेले. 3 लाख कितें मेळटात रिटायरमेंट बेनिफीट सोसायटीचे कितें इन्शुरन्साचे कळ्ळें. मागीर तेन्ना मागीर टेम्पररी स्टेटस घेतलो. टेम्पररी स्टेटस घेवन आतां 10 वर्स जालीं. 2013 दिल्लो. मागीर आमी हायकोर्टाक घाली रिप्रेझेंटेशन बी दिलें. CM कडेन हांव 2 फावटी गेल्लो. CM करता म्हणटा आनी मागीर कांय म्हाका कळ्ळें हो कांय करपाना म्हणून हांवें ते मागीर ते हायकोर्टाक घालें. तांचे सगळ्यांचे हे घेवन तांकां हांवें सगळे पेपर काडले, भरपूर पेपर काडले. मागीर ते दिना मेळत ना म्हणून आनी हायकोर्टाक घालें. हायकोर्टान ती आमची केस भायर मारली म्हणल्यार आमी सुप्रीम कोर्टाक गेले. आतां हांगा कितें आसा टेम्पररी हे पीडब्ल्यूडी कितें करता टेम्पररी स्टेटस पळय आमकां दिल्या, म्हणजे स्केल पळय दुसऱ्या पळय पीडब्ल्यूडी लागता ती आमकां दिल्या. आनी कॉन्ट्रॅक्ट वर्कर हांगा एक करता ते एक जायना. कॉन्ट्रॅक्ट वर्कर म्हणल्यार तुका एक डेली वेजीस जावं मंथली कितें 450 डेली वेजीस हे कॉन्ट्रॅक्ट वर्कर. आमी पे स्केलाचे आसा. कॉन्ट्रॅक्ट वर्कर आनी टेम्पररी स्टेटस एक जायना. आनी ते उमादेवी जजमेंट आनी खंयचे सुप्रीम कोर्टा जजमेंट तो आमकां लागना कित्याक आमी टेम्पररी स्टेटस आमी कॉन्ट्रॅक्ट वर्कर न्ही. Mohit Kharangte for Herald TV. Watch on Herald TV.